धाराशिव, बीड, लातूर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। तिन्ही जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। तिन्ही जिल्ह्यातील 988 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। महायुतीकडून बसवराज पाटील विरुद्ध मवियाकडून महेश देशमुख रिंगणात आहेत। आणि लातूर विधान परिषद स्थानिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे। धाराशिव जिल्ह्यातील एका मतदान बूथ केंद्रावरती मी येत आहे आणि 8 वाजता ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। निवडणूक आयोगाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे तयारी केलेली आहे, बॅरिकेटिंग जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी तहसीलमध्ये ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। तिन्ही जिल्ह्यामध्ये एकूण 988 मतदार जे आहेत ती या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या ठिकाणी निवडणूक आयोगाने या मतदानाची पूर्ण प्रक्रिया जी आहे त्यासाठी व्यवस्थित सगळी तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि 22 तारखेला निकाल लागल्यावर या निवडणुकीचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, बीड।